नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण चकलीची भाजणी कशी बनवायची हे बघणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया। या ठिकाणी मी 2 किलो पिठासाठी लागणारं साहित्यांचं प्रमाण सांगणार आहे। या ठिकाणी मी 1 किलो रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत, अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, पावशर उडदाची डाळ घेतलेली आहे, साधारण 100 ग्रॅम मी मुगाची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, पाऊण वाटी पोहे घेतलेले आहेत, 1 वाटी धणे घेतलेले आहे आणि पाव वाटी जिरं घेतलेलं आहे। सगळ्यात आधी आपण तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत, त्याला धुवून सुकवून घेणार आहे। 1-2 तास सुकवले धुवून तरी चालतं। डाळींना पण खूप पावडर असते, त्यामुळे मी डाळीसुद्धा स्वच्छ धुवून सुकवून घेणार आहे 2 तास। आणि सगळं हे वेगळं वेगळं भाजून घेणार आहे आपण। तांदूळ वेगळे भाजणार आहे, डाळी पण वेगळ्या वेगळ्या भाजून घेणार आहे, पोहे साबुदाणे धने जिरा हे पण सगळं भाजून घेणार आहे आणि मग आपण गिरणीमधून दळून आणणार आहे। आता आपण सगळ्यात अगोदर याला धुवून सुकवून घेऊया। तांदूळ आणि डाळी ह्या अशा मी धुवून सुकवून घेतलेल्या आहेत 2 तास फॅन खाली। आता आपण याला वेगवेगळं भाजून घेणार आहे। तांदूळ सुकवून झाल्यानंतर मी आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। मंद गॅसवर आपण हे तांदूळ छान असे भाजून घेणार आहे। तांदूळ भाजून झाल्यानंतर एक एक करून सगळ्या डाळी पण आपण भाजून घेणार आहे। मंद गॅसवरच भाजायचे, म्हणजे आपले तांदूळ छान भाजले जातात आणि आपली चकली पण छान क्रिस्पी बनते। तांदूळ आपले भाजून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता थोडासा रंग बदलला याचा। आपण जास्त लाल पण नाही करून घेणार आहे। आता हे छान भाजून झालेले आहेत, आपण एका भांड्यामध्ये याला थंड करण्यासाठी काढून घेऊया आणि मग डाळी भाजून घेणार आहे आपण। तांदूळ असे मी घमेल्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि मग याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ घालून घेतलेली आहे, ती पण आपण मंद गॅसवर छान खरपूस भाजून घेणार आहे। आणि उरलेल्या डाळी पण आपण भाजून घेणार आहे। हरभऱ्याची डाळ भाजून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण ही तांदळामध्येच थंड होण्यासाठी काढून घेणार आहे, मग पुढची डाळ आपण भाजून घेणार आहे। उडदाची डाळ मी आता कढईमध्ये भाजण्यासाठी घालून घेतलेली आहे, ती पण आता आपण छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहे। तोपर्यंत ही हरभऱ्याची डाळ तांदूळ पण आपले थंड होत आहेत। मंद गॅसवर भाजणार आहे आपण। भाजणीला थोडा वेळ लागतो, पण चकली एकदम छान कुरकुरीत क्रिस्पी अशी बनते। उडदाची डाळ आपली छान भाजून झालेली आहे। आता आपण याला पण काढून घेणार आहे, मग आपण मुगाची डाळ याच्यामध्ये घालून भाजून घेणार आहे। मूग डाळ पण आपली छान अशी भाजून झालेली आहे। आता आपण हिला पण थंड करण्यासाठी काढून घेणार आहे। याच्यामध्ये मग आपण याच्यामध्ये साबूचे तांदूळ आहेत ते भाजून घेणार आहे छान।
याला पण आपण छान असा रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहे। शाबूचे तांदूळ पण आपले भाजत आलेले आहेत, तुम्ही बघू शकता। थोडासा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे याची। शाबूचे तांदूळ पोहे आपण न भिजवताच भाजून घ्यायचे आहेत। आता आपण याला पण थंड करण्यासाठी काढून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये आता आपण पोहे घालून भाजून घेणार आहे। पोहे पण आपले छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहे। पोह्यांचा पण आपला रंग बदललेला आहे, तुम्ही बघू शकता, आणि आवाज पण येऊ लागलेला आहे, म्हणजे हे आता क्रिस्पी व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण याला पण थंड करण्यासाठी काढून घेणार आहे। मग त्याच्यामध्ये धने आणि जिरे भाजून घेणार आहे। पोहे आपण काढून घेणार आहे। आता आपण याच्यामध्ये धने गरम करून घेणार आहे। जास्त पण भाजणार नाही आपण धण्यांना, पण छान असे गरम करून घेणार आहे। धने पण आपले छान असे गरम झालेले आहेत। आता आपण ते पण काढून घेणार आहे। मग आपण कढईमध्ये जिरे भाजून घेणार आहे। जिऱ्यांना पण जास्त भाजायचं नाही, थोडंसं गरम कढईवर परतवून घेतले तरीही चालतात, पण मी थोडंसं भाजणार आहे। मग त्याला पण थंड करण्यासाठी आपण ठेवून देणार आहे। जिरे जास्त प्रमाणात भाजले तर कडवटपणा येतो त्याला, म्हणून थोडा वेळच याला आपण गरम करून घेणार आहे। गॅस बंद करूया आपण। थोडा वेळ असं याला आपण हलवून घेणार आहे।
छान गरम झालेले आहेत। आता आपण या भाजणीमध्येच याला पण घालून घेतलेलं आहे। छान असं सगळं मिक्स करून घेणार आहे आपण आणि थंड करून घेणार आहे। मग आपण याला गिरणीमध्ये दळून आणणार आहे। या सगळ्या प्रमाणानुसार हे आपलं 2 किलोची भाजणी तयार झालेली आहे। तर आता तुम्ही पण दिवाळीसाठी घरच्या घरी भाजणी तयार करून बघा। याच्यापासून चकली कशी बनवायची ते पण मी शिकवणार आहे तुम्हाला। पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे भाजणीची चकली कशी बनवायची ते। जेवढी वाटी आपण पीठ घेतो तेवढीच वाटी आपण पाणी घ्यायचं। साधारण 4 वाट्या पीठ घेतलं तर 4 वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं। त्याच्यामध्ये थोडंसं तेल, ओवा, पांढरे तीळ, लाल तिखट, मीठ घालायचं। पाण्याला छान उकळी आणायची आणि मग त्याच्यामध्ये 4 वाटी पीठ घालून छान असं हलवून मिक्स करून एक 5-10 मिनिटं ठेवून द्यायचं। वाफ काढायची, झाकून ठेवून द्यायचं गॅस बंद करून आणि मग थोड्या वेळाने ते मळून घ्यायचं। पीठ मळताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि मग चकल्या बनवून घ्यायच्या। तर आहे ना ही भाजणी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली। तर तुम्ही ही नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। तोपर्यंत खात राहा।